आयुष्याचा फक्त एक क्षण जरी गावात जगलो असलो तरी त्याची आठवण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी मनावर अलगद झळकते. एक अशी जागा जिथे माणूस कितीही मोठा झाला, कितीही पाश्चात्य संस्कृतीने वेढावलेला असला तरी एक ओढ सतत गावाकडे खेचत राहतो. आणि त्यातच आमचं नशीब एवढं उजळलं की त्या गावाकडे जाण्याचा विचार कधी जीवावर ओझं वाटलाच नाही. महाबळेश्वर जावळीच्या खोऱ्यापासून अगदी काही मैल अंतरांवर डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव, जिथे डोंगर माथ्यांची उंची जणू गगनाशी स्पर्धा करते. आणि अशाच एका डोंगरावर वसलेलं हे कोडपण खुर्द. महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम फक्त इतिहासात नोंदलेला नाही, तर आजही इथे जाणवतो. सिंहगडाच्या पराक्रमाची गाथा, तानाजी मालुसरेंसोबत जगणाऱ्या त्यांच्या आणि स्वराज्याच्या मामांचं हे गाव आज सर्वच जुन्या सौंदर्याच्या शोधात आहे. आणि त्यातच आमच्या गावातलं घर किती ट्रेडिशनल आणि एस्थेटिक आहे याचं खरंच कौतुक वाटतं. पूर्वजांकडून मिळालेली ही वास्तू आजही वाडवडिलांनी जपलेली लाखो करोडोंच्या वाड्याची कमी भासू देत नाही. कारण या कौलारू घरात आठवणींचं एक स्वतंत्र विश्व आहे. घराची बांधणी साधीच, पण खरी श्रीमंती वरते ती आई आणि आजीच्या प्रेमळ हाताने सारवलेल्या शेणाच्या भिंतींमध्ये. काय कमाल आहे ना, एवढ्या मुसळधार पावसातही जंगलात उभ्या असलेल्या या भिंती हजारो पावसांची आणि जुन्या माणसांच्या एकीची साक्ष तितक्याच खंबीरपणे देत आहेत. लहानपणी इतर मुलांचे निसर्ग चित्र बघताना एक प्रश्न मनात सतत यायचा, यांना माझ्या गावचं चित्र कसं माहित असेल? डोंगर, त्यातून वाहणारी नदी, आणि मग लक्षात आलं ही तीच नदी जिच्यात निखळ पाण्याचा आवाज गावच्या शांततेत सुरेलपणे ऐकू येतो. खळखळ वाहत थेट रत्नागिरीकडे जाणाऱ्या जगबुडी नदीचं उगम स्थानही हेच आहे. असं हे आनंदमय गाव, जिथे जीवन घाईत नाही तर शांतपणे आनंदात श्वास घेत जगता येते.